स्नेहा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे पाडळीत भव्य उद्घाटन सोहळा संपन्न। स्नेहा महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पाडळीचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी उत्साहात संपन्न झालाय। युवा नेते भारतीय जनता पक्षाचे उदय भाऊ सांगळे यांच्या शुभ हस्ते पतसंस्थेचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाडळी ग्रामपंचायतीच्या सरपंच तसेच मुख्य प्रवर्तक सौ सुरेखाताई सुधीर रेवगडे ह्या होत्या। त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी पतसंस्थेची सुरुवात केली आहे। यावेळी उद्घाटन प्रसंगी प्रीतमताई आढाव, सुरेखा रेवगडे, पूनम रेवगडे, जिजाबाई रेवगडे, वंदना रेवगडे, पद्मा रेवगडे, अलका रेवगडे, कविता शिंदे, आशा शिंदे, विमलबाई रेवगडे, उत्तम काळे, कैलास गवळी, गणेश रेवगडे, कैलास शिंदे, श्रीराम देवगडे, दशरथ रेवगडे आदी मान्यवर उपस्थित होते। संचालक मंडळ सदस्य व ग्रामस्थांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। महिलांना स्वावलंबनाकडे नेणारे हे पाऊल गावाच्या विकासाला हातभार लावणारे ठरेल असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलाय। मी सुरेखा सुधीर रेवगडे, ठाणगाव पाडळी सिन्नर तालुका, सरपंच माझे मिस्टर सैनिक आहे आणि आज मला 5 वर्ष पूर्ण होत आहे थोड्या दिवसामध्ये सरपंच पदासाठी। आणि त्या आज महिलांसाठी मी स्नेहा महिला ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचं उद्घाटन केलेलं आहे। तर या पतसंस्थेचं विशेष म्हणजे असं की महिलांना कोणतीही पावर नसताना आज बाहेर गावी जावं लागत होतं, तर ते आपण गावातच केलेलं आहे आणि महिलांमध्ये येणार आणि सेफ राहणार आणि त्यांना महिलांसाठी फुल पावर राहणार। इथं महिलांसाठीच मॅनेजर पण महिला आहे आणि चेअरमन पण महिलाच आहे, तर महिलांना कोणताही त्रास होणार नाही या बँकेत ही पूर्ण काळजी घेतलेली आहे। इथून म्हणजे सिन्नरला जावं लागायचं किंवा ठाणगावला जावं लागायचं, सिन्नर आणि ठाणगाव म्हटलं तर 20 किलोमीटरचं अंतर येतं, तर महिलांना गावातच सुविधा उपलब्ध करून दिली। इथं पूर्ण महिला शेतकरी वर्ग आहे, तर त्यांना बाहेर जायचा त्रास होतो, तर गावात उपलब्ध पूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या। कोणाला कर्ज असेल काय असेल तर बाहेर गावी जायची अडचण येणार नाही, त्यांना गावातच या सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे। नमस्कार, मी स्नेहा ग्रामीण बिगर शेती बँकेची मॅनेजर म्हणून काम बघणार आहे। तर इथे सर्व महिलांसाठीच आपण अकाउंट ओपनिंग असेल, लोन वगैरे असेल, गोल्ड लोनची प्रोसेस ते सगळं पण आपण महिलांसाठीच कामकाज करणार आहे, जेणेकरून त्यांना बाहेरगावी जाण्यास जो त्रास होत होता किंवा बँकेत लाईनला खूप वेळ उभं राहायला लागत होतं, तर ते इथं आपण सर्व त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहे आणि महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अकाउंट ओपनिंगसाठी किंवा त्यांचे पैसे वगैरे सगळं सेफ राहील याची मी खबरदारी घेईल आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना मानसिक किंवा त्रास होणार नाही हे मी बघेल। धन्यवाद। तरी महिलांना चूल आणि मूल हेच ठेवलेलं आहे, त्यांना कोणत्याही प्रकारे बँकेत खातं किंवा कोणतीही पावर दिली जात नाही। तर ही जी पतसंस्था महिला ग्रामीण बिगर शेती ह्या नावाने लायसन भेटलेलं आहे आणि पूर्ण कारभार महिलांचाच चालेल आणि कर्मचारी पण महिला राहील, संचालक बॉडी पण महिला राहील, खाते पण महिलाच्याच नावाने उघडलं जाईल आणि लोन पण महिलांनाच दिलं जाईल, म्हणजे होल अँड सोल पॉवर महिलांची राहील। तर ही महिलांसाठी पतसंस्था काढली आहे, तर त्याच्यामध्ये माझी मिसेस सुरेखा रेवगडे ही पूर्ण पॉवर त्यांना दिली, मी मागून त्यांना सपोर्ट राहिलेला आहे। आज उद्घाटन झालेलं आहे सांगळे साहेबांच्या हस्ते, तर सरपंच सुरेखाताई रेवगडे यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। स्नेहा महिला ग्रामीण पतसंस्था पाडळी यांचे चेअरमन सुरेखा रेवगडे यांचं आज पतसंस्थेचं उद्घाटन झालं, त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक।